या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मेघनाथ येमूल, शेखर इगे, पूजा श्रीकांत वाडेकर, कादंबरी मंजेली यांनी प्रचारात जोर लावला असून मंगळवारी होम टू होम प्रचार केला. यावेळी कुचन नगरचा राजा गणपतीची विधिवत आरती करून होम टू होम प्रचारास सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान यावेळी भाजपचे उमेदवार मेघनाथ येमूल यांनी आमदार देवेंद्र कोठेंनी वर्षभरात या भागात 3.5 कोटींचा निधी दिला असून विकासाच्या मुद्द्यावर येथून मला भरघोस लीड मिळेल असा विश्वास व्यक्त केला. भाजपचे उमेदवार शेखर इगे आणि पूजा श्रीकांत वाडेकर यांनी यावेळी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगताना प्रभाग 9 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा केला. नमस्कार, जय श्रीराम. आज कुचन नगर 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर झोपडपट्टी आणि प्लॉटधारक ह्या भागात आम्ही डोर टू डोरला सुरुवात केली आहे. प्रथमतः कुचन नगरचा राजा गणपती इथं गणपतीचे आशीर्वाद घेऊन ह्या मंडळातील कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही सोबत सगळ्या घरात आम्ही पोहोचणार आहे. अजून अनेक मंडळी इथं पुढं असतील, ते सगळं त्या मंडळातील सगळे कार्यकर्ते आमच्यासोबत असणार आहेत आणि आमची या भागातील सगळे लाडकी बहीणसुद्धा आमच्यासोबत प्रचारात असणार आहे. प्रचाराचा मुद्दा म्हणलं विकासाच्या मुद्द्यावर आम्ही कुचनगर भागात पोहोचतो. गेल्या पूर्ण वर्षभरात ह्या भागातील कर्तव्यदक्ष आमदार देवेंद्रदादा कोठेंचं खूप मोठ्या प्रमाणात इथं काम झालं. 3.5 कोटी रुपयाचे कामं आपल्या शहर मध्ये प्रभाग 9 मध्ये इथं काम चालू आहेत आणि जवळजवळ झालेले आहेत. आणि काल आणि परवा 2 दिवस आम्ही शहर उत्तरमध्ये गांधीनगरचा भाग, 256 गाळा, गवळीपेठ, विठ्ठलपेठ या भागात सुद्धा आम्ही फिरलोय. तिथं आमदार देशमुख मालक जे विकास कामं केलेत ते विकास कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलो. शहर उत्तरमध्ये अतिशय उत्तमरित्या प्रतिसाद मिळतोय आणि तिथून आम्ही आज कुचनगरमध्ये फिरतोय. काल परवा दिवशी दाजीपेठमध्ये सुद्धा फिरलोय. मला निश्चित खात्री आहे की कुचनगर भागात म्हणजे कुचनगर म्हणजे आमचा परिवार असल्यासारखं आम्हाला वाटतं. गेल्या मी 2007 पासून ह्या भागातील नागरिकांनी आणि काही आजी आजोबा असतील सगळे कार्यकर्ते, प्रत्येक घरातील एक कार्यकर्ता माझ्याशीच जोडलेला आहे. त्यामुळे कुचनगर भाग हा माझा परिवार असं वाटतो. मला निश्चित खात्री आहे की या भागातील 3 बूथ जे आहेत, 3 बूथमधून प्रचंड लीड 100% भाजप पक्षाला आणि सर्वांना निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. आम्ही का समोरचा उमेदवार कोण उभारला आम्हाला माहीत सुद्धा नाही, आम्ही ते बघत सुद्धा नाही आहे. कारण का कार्यकर्तेच एवढे आमच्या पक्षाशी जोडले गेलेले आहेत. अनेक लोकप्रतिनिधी असतील, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ भाजपचे सहकारी आमच्यासोबत जे इच्छुक उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार म्हणून या भागातून इच्छुक उमेदवार विचारले होते, ते सुद्धा सगळे सहकारी आज आमच्यासोबत प्रचारात सहभागी आहेत, डोर टू डोरमध्ये सहभागी आहेत. दुपारच्या सत्रानंतर त्यांनी वैयक्तिकरित्या पक्षासाठी कामासाठी त्यांनी बाहेर पडलेत. मला निश्चित खात्री आहे की दाजीपेठ, कुचन नगर, स्वातंत्र्य सैनिक नगर, दत्तनगर, पलमारी झोपडपट्टी, कर्णिक नगर, स्वातंत्र्य सैनिक नगर ह्या भागातूनच आपले 4ही उमेदवार निवडून येतील असं आम्हाला 100% खात्री आहे. आणि ह्या भागातील सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतो. सकाळी तुम्ही वेळ काढलात, दुपार सत्रापर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहाल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी पूजा श्रीकांत वाडेकर, प्रभाग क्रमांक 9 क. आज आम्ही कुचन नगरमधून सुरुवात करत आहोत. आतापर्यंत आम्ही जे दत्तनगर, गांधीनगर जे फिरून आलात तिथं आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा खूप छान त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. आज विकासाच्या मुद्द्यावर आज आम्ही कुचन नगर इथे आम्ही फिरणार आहोत, सुरुवात करणार आहोत. आजही आम्हाला छान प्रतिसाद मिळेल अशी आम्ही आशा करतो. नमस्कार, मी शेखर पांडुरंग इगे, प्रभाग क्रमांक 9 मधून. आणि आमच्या डोर टू डोर जे सुरुवात झालं आहे 256 गाळा, गांधीनगर आणि गवळीपेठ त्या भागातून प्रतिसाद एकदम चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. आणि आता येमूल साहेबांचे आणि इथल्या ज्येष्ठ जे भाजपचे आहेत ते पदाधिकारी आणि माझी सगळे पदाधिकाऱ्यांनी पण सोबत आहेत. मला असं वाटतं की त्या भागात कसं नागरिकांचा रिस्पॉन्स आहे की आम्ही इथं 100% पॅनल टू पॅनल करणार आहे. त्याप्रमाणे आता कुचन नगर राजा गणपती इथं सुरुवात केलेलं आहे पूजा करून की या भागातून पण भरघोस मताने निवडून देईल असं आम्हाला वाटतंय.